मैत्रिणो, आज आपण ओल्या तुरींच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलास तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आधी आपण कढईमध्ये हे दाणे भाजून घेणार आहोत। तर ह्याप्रमाणे आपण दाणे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, आपण असा दाणा सॉफ्ट होईपर्यंत हे दाणे भाजून घेतलेले आहेत। आता आपण यांना बंद करून दाणे गार होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये मसाला करून घेऊ। मसाला करण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याप्रमाणे लसूणचं, आलं, काही हिरव्या मिरचींचे तुकडे आणि कोथिंबीर असे घेणार आहोत आणि त्याला आपण पेस्ट करणार। बघा, याप्रमाणे आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। आता आपण या ठेचाला काढून याच मिक्सरच्या भांड्यात टमाट्याची प्युरी तयार करणार आहोत। त्यानंतर बघा, तोपर्यंत आपले दाणे गार झालेले आहेत। आता आपण यांना सुद्धा मिक्सरमध्ये थोडे जाडसर असे करून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे आपण त्यांना करायचे आहेत। आता आपण याला फोडणी देऊया। आता बघा, आपली कढई गरम झालेली आहे। आपण तिच्यामध्ये 2.5 ते 3 पळ्या असं तेल घालणार आहोत। या आमटीसाठी थोडं तेल जास्ती लागतं, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल जास्ती कमी असं करू शकतात। आता तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत। जिरं व्यवस्थितशीर तळलं की त्यानंतर आपण पुढची कृती करूया। तर बघा, ह्याप्रमाणे मी चॉपरच्या सहाय्याने बारीक केलेला कांदा घालत आहे। तुमच्याजवळ चॉपर अवेलेबल नसलं तर तुम्ही हा कांदा बारीक असा चिरून घालू शकतात। याप्रमाणे आता आपण कांद्याला लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे। हे बघा, आता आपला कांदा थोडा लालसर असा होत आहे। तर आपण त्याच्यामध्ये जी हिरवी चटणी केलेली होती मिक्सरमध्ये ती घालायची आहे आणि तिला पण आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आलं लसूणाची आहे, त्यामुळे ते आपण त्याला व्यवस्थित परतवायचं, जे करून आपली आमटीमध्ये आलं व लसूणाचा वास येणार नाही। ही आमटी थोडीशी घटसर होण्यासाठी आपण तिच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ असं घालूया, जे करून आपली आमटीला थोडा घटसरपणा येणार आहे। बेसन पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। यानंतर आपलं बेसन पीठ भाजलं गेलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। बघा, आपला ग्रेव्हीचा मसाला व्यवस्थित परतवला गेलेला आहे। त्याच्या कडाने ह्याप्रमाणे तेलसुद्धा सुटायला लागलं। आता आपण त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत। तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये हळद 1/2 टीस्पून, 1 टीस्पून असं आपण तिच्यामध्ये मिरची पावडर घालणार आहोत। हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कारण काही मिरची तिखट असते। तुमच्या घरात ज्याप्रमाणे खात असतील त्याप्रमाणे तुम्ही चटणी घालू शकता। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर घालणार आहोत आणि ह्या मसाल्याला व्यवस्थितशीर परतवायचा। त्याच्या कडाने तेल सुटेपर्यंत कोणताही मसाल्याला आपण थोडा पेशन घेऊन परतवायचा असतो, त्याला कडाला तेल सुटेपर्यंत। त्यानंतरच आपली कोणतीही भाजी केली तर तिला चव छान येते। आणि याप्रमाणे आपल्या कढईला थोडासा मसाला चिटकत असला तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी एकदम जास्तीसुद्धा घालायचं नाही, थोडंसं पाणी घालून आपण मसाल्याला परत एकजीव करायचं आहे। हे बघा, पाणी घालूनसुद्धा आपला मसाला एकजीव झालेला आहे आणि आपण त्याला व्यवस्थित परतवला गेलेला आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये जे तुरीचे दाणे भाजून मिक्सरमध्ये काढलेले होते ते घालणार आहोत। तर ह्याप्रमाणे त्यांना आता मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। आपण त्याच्यामध्ये याप्रमाणे पाणी घालायचे आहे। हे पाणी तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे घालायचे आहे। आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला थोडा घालणार आहोत आणि चवीप्रमाणे
मिक्स घालायचे आहे. आणि आता आपल्या गॅसची फ्लेम थोडी कमी करून तिला व्यवस्थितशीर उकळी येऊ देऊ. आता ना हे बघा, याप्रमाणे आपली आमटी तयार झालेली आहे. तिला अजून पण मी गॅसवरती एकदम सिम गॅस करून ठेवलेली आहे. त्या करून आपल्या भाजीला अजून व्यवस्थितशीर तरण सुटणार आहे. तर तुम्ही याप्रमाणे नक्की भाजी करून बघा आणि आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.